मंडळी नमस्कार. गेले पाऊण महिना आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओज येत नाही आहेत. बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या आपल्या यूट्यूबवरती की काय येत नाहीत, आता काय झालं, एनिथिंग सिरियस और काय झालं. खूप जणांनी मेसेजेस केले, यूट्यूबवरती केले, इंस्टाग्रामवरती मला मेसेजेस केले, श्वेतालाही DMs आले आहेत. येस, आम्ही ते सगळे प्रश्न वाचतोय, असं नाही आहे की आम्ही नाही वाचत, बट प्रॉब्ली दॅट वॉज नॉट द राईट टाईम टू आन्सर इट. तर म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, मी एकदा सांगेल तुम्हाला की काय आहे काय नाही झालं ते. काय आता ना, श्वेताचा भाऊ म्हणजे दत्ता, देवेंद्र म्हणतो, म्हणजे त्याचं नाव देवेंद्र आहे, आम्ही त्याचा दत्ता म्हणतो. वी लॉस्ट हिम. आणि ती एक अनफॉर्च्युनेट इव्हेंट होता आमच्या आयुष्यात. म्हणजे असं काही होईल हे आम्ही कधीच स्वप्नातही विचार नव्हता केला. की म्हणजे ना, एवढं सगळं लग्नाच्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. लग्न झालं, व्यवस्थित सगळं पार पडलं. मला अजूनही तो दिवस आठवतो आहे की मी ना 26 एप्रिलला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. आणि आम्ही त्या दिवशी ना 26 तारखेला श्रवणचासुद्धा बड्डे होता. अशा म्हणजे गजूचा मुलगा आहे श्रवण, त्याचा बड्डे होता. त्या दिवशी आम्ही सगळे मस्ती मजा खेळत होतो सगळे. रात्री मग यांनी काय म्हणतात, मयूर आहे साक्षीचा नवरा, त्याने मग केक आणला होता आणि केक कापला आम्ही. त्यानंतर मग आम्ही जेवायला बाहेर गेलो. ही 26 तारखेची गोष्ट आहे. 26 एप्रिलला त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता, ॲनिव्हर्सरी होती. नंतर जेवण झालं, रात्री उशीर झाला आणि मंडेला काही करून मला ना मायराची स्कूल गाठायची होती. ॲक्च्युली मी संडेलाच निघणार होतो, पण हे करता रात्री काहीतरी 1:30 वाजून गेला. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, सकाळी निघू. सो मंडेला 5 वाजता मी तिकडनं नाशिकमधून निघालो. मायरा स्कूलला गेली आणि मंगळवारी हे जे काही घडलं आहे हे आहे ना, आम्ही विचार पण नाही करू शकत आहे की हे असं काही घडू शकतं. आज तो नाही आहे. म्हणजे हे मला ना कुठेतरी डायजेस्ट नाही होतं की हे असं कसं होऊ शकतं की 2 दिवसापूर्वी जी व्यक्ती आपल्याबरोबर खेळते, बसते, मजा करते. बरं, तो असा एक व्यक्ती होता ना की त्याला ना कॅमेरासमोर यायला अजिबात नाही आवडायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की अरे मला ब्लॉगमध्ये घ्या, किंवा मला पण मी पण ब्लॉग्समध्ये यायला आवडतं. तर तुम्ही त्याला कधी आज जवळजवळ 6 वर्ष झाले आपल्या व्लॉगिंग जर्नीला, पण कधीच तो असं कॅमेरासमोर नाही आहे. हां, कुठेतरी झलक तुम्हाला दिसेल, तो तिथे बसला आहे किंवा काहीतरी करतो आहे. इनफॅक्ट आत्ताच्या लग्नाच्या पण ह्या व्लॉग्समध्ये पण आहे ना, तो असा त्याच्यामध्ये असायचा. म्हणजे तोला असं नाही की मला कॅमेरामध्ये घ्या किंवा मला पण तुम्ही व्हिडिओमध्ये घ्या, असं नाही. तर त्याचा एक त्याला नाही आवडायचं पहिल्यापासून. आणि पण आत्ता आम्ही ते व्हिडिओज आहे ना, म्हणजे बघतोय ना की हे फक्त आठवणीमध्येच राहिलं या सगळ्या गोष्टी. म्हणजे आम्हाला ना आजही आठवतं, मी इकडनं श्वेताला आम्ही कसे गेलो आहे नाशिकमध्ये त्या दिवशी. मला आजही ते ना असं अंगावर काटा येतो. आणि काय नाही, सगळं ना म्हणजे मेस आहे आता सगळं. म्हणजे ना की रियांशी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ज्या दिवशी आम्ही त्याला, म्हणजे मी आणि श्वेताने त्याला सांगितलं की बाबा असं काही झालं आहे, आणि तर त्याने पहिला प्रश्न मला काय केला माहिती आहे की जिजू मला आता बाईकवरनं कोण फिरवणार. छोट्या गोष्टी आहेत, एकदम साधा आणि सोपा सरळ प्रश्न आहे, बट त्यांना मला तो एवढा हे झाला ना की काय ना, त्याच्या पप्पाचं आणि त्याचं बॉन्डिंग आहे ना, हे वेगळं होतं. म्हणजे काही झालं ना तरी त्याचा आणि त्याच्या बापाचं कनेक्ट हा वेगळा होता. तुम्हाला एक गोष्ट पण सांगतो मी. त्याच्या मोबाईलचा जो पासवर्ड आहे, पिन आहे, हा मला रियांशने सांगितला.
त्याच्यानंतर फोनपे आणि गुगल पेचा जो कोड आहे 6 डिजिट पिन आहे, हा मला रियांशने सांगितला. त्याचं पॅन कार्ड, आधार कार्डचं एक वॉलेट आहे, ते मला रियांशने सांगितलं. गाडीची चावी एक्स्ट्रा कुठे असते हे त्यांनी मला सांगितलं. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आणि तो ना रियांशबरोबर सगळं सांगायचा. रियांश आणि त्याचं आहे ना, म्हणून मी त्याला नेहमी चिडवतो, काय रे पप्पाचा गोड्या. म्हणजे त्या पप्पाबरोबर त्याचं ना वेगळं कनेक्ट होतं. आणि जेव्हा त्याला ही गोष्ट कळाली, म्हणजे ना पायाखालची जमीन सरकली होती. म्हणजे एवढा सोपा साधा सरळ प्रश्न होता, पण त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आता मी त्याला म्हटलं की अरे मी आहे, मी तुला फिरवेल बाईकवरनं. पण कधी कधी तो असे प्रश्न विचारतो ना की ज्याला ना माझ्याकडे उत्तरं नाही आहेत. आत्ता तो मुंबईत आला आहे आणि तो आता काय करतो माहिती आहे, ज्याही व्हिडिओजमध्ये पप्पा दिसतील त्याचे ते ब्लॉग्स तो लावते. तर तो आता राजस्थानची जी जर्नी आहे, आम्ही राजस्थानला गेलो होतो, ते ब्लॉग्स तो बघतोय. बघताना तो एकदम छान असतो, पण मला हे त्याच्या डोळ्यातनं दिसतंय की त्यांना त्याच्या पप्पाची खूप आठवण येते आणि त्या आठवणीसाठी तो हे ब्लॉग्स बघतो. मोबाईलमध्ये तर बघतच होता जेव्हा आम्ही 10-12 दिवस जेव्हा तो नाशिकमध्ये होतो तेव्हा पण. आणि आता इथे आल्यानंतर पण तो राजस्थानची जर्नीमध्ये तो बऱ्याच वेळेला तो कॅमेऱ्यामध्ये दिसला होता. बिकॉज ऑब्वियस आहे, मी, यशश्री, श्वेता, दत्ता, आम्ही चौघं असे 4 जण गेलो होतो आणि रियांश आणि मायरा होते. सो ते व्लॉग्स तो कंटिन्यूस बघतो आणि तो कंटिन्यू रिपीट मोडवरती बघतो. बरं, बघत असताना ना मला ते जाणवतं की तो त्याच्या पप्पांना खूप मिस करतो. नंतर ना ज्या दिवशी हे सगळं झालं, तर त्याच्यामध्ये खिशामधनं काही पैसे आणि त्या सगळ्या गोष्टी सापडल्या. तर त्याला दिल्या मी त्या रियांशला. मी त्याला म्हटलं, रियांशी सांभाळून ठेव, काय म्हणता, ही तुझ्या पप्पाची शेवटची आठवण आहे. आता पैसे तर आपण नंतर कधी पण कमवू, पण हे जे काही पैसे आहेत जे त्याच्याकडे होते त्यावेळेला, ही त्याची आठवण आहे. तर नाही, मी जे व्यवस्थित आणि त्यांनी ते व्यवस्थित जपून ठेवलेले आहेत. म्हणजे मला एक ना असं हे कळायचं की बघा, लहान मुलाला कोड्स, आपल्याला नॉर्मल फोन कोड तर सगळ्यांनाच माहिती आहे. फोनपेचा पासवर्ड, गुगल पेचा पासवर्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड कुठे आहे, त्याचं वॉलेट आहे जे असतं, त्याच्यामध्ये सगळे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं कुठे ठेवलेलं असतं, हे सगळं रियांशने आम्हाला सांगितलं. तर आता काय म्हणजे ना, ह्यातनं बाहेर येण्याच्या टर्म्समध्ये ना इट विल टेक लॉट ऑफ टाईम. म्हणजे श्वेता म्हणा, मम्मी म्हणा, यशश्री म्हणा, ते म्हणजे तुम्ही त्यांना कितीही काही म्हटलं की जाऊ दे, सोडून, म्हणजे हे बोलूच नाही शकत आपण त्यांच्याशी. बिकॉज एकीने आपला भाऊ गमावला आहे, एकीने आपला नवरा गमावला आहे, एकीने आपलं मूल गमावलं आहे. सो ते जे काही दुःख आहे ना, म्हणजे आम्ही त्या तिघांना ना असं बघतो ना, तर एवढं वाईट वाटतं ना मला की यार. आणि एक आत्ता ना मला असं त्या गोष्टी स्ट्राईक झाल्या. तुम्ही बघाल आमचं साक्षीची जी सिरीज चालू होती लग्नाची, त्याच्यामध्ये शेवटचा जो व्हिडिओ आहे, जो आज आपल्या याच्या आधीचा जो व्हिडिओ चॅनलवरती जो पडला आहे, त्याच्यामध्ये जो थंबनेलला जो फोटो वापरला आहे त्याच्यामध्ये दत्ता आहे. आणि दॅट वॉज द लास्ट मोमेंट म्हणजे तो जो कॅप्चर्ड मोमेंट होता त्या फोटोजमध्ये. मी नंतर पण ना काही मोबाईलमध्ये काही व्हिडिओज बघत होतो माझ्या. तर रात्री जेव्हा त्याला मी केक भरवला त्याच्या ॲनिव्हर्सरीचा, तो होता, आम्ही गेम खेळत होतो ह्याच्या बड्डेला, श्रवणच्या बड्डेला गेम्स खेळत होतो. म्हणजे कधी एक्सपेक्ट नाही करू शकत आहे की ही मोमेंट विल बी द लास्ट मोमेंट वेन आय विल बी सीइंग हिम. व्हेरी अनसर्टन आहे लाईफ. म्हणजे तुम्हाला पुढच्या क्षणी काय घडू शकेल ह्याची तुम्हाला कल्पना नाही आहे. आणि काय ना, होतेचं नव्हतं होऊन गेलेलं आहे सगळं. मला तर आता ना काय सुचत नाही आहे काय. कारण का तो ना प्रत्येक वेळेला ना मला प्रश्न विचारतो ना असे की
आय एम अनआन्सर्ड फॉर दॅट. म्हणजे माझ्याकडे प्रश्नाची उत्तरं नाही आहेत. बघा आई बापाचं जे प्रेम आहे ना, ते आई बापच देऊ शकतात, कितीही काही झालं तरी. येस, मी श्वेता आम्ही किती म्हटलं आम्ही आहेच त्याच्याबरोबर, तो पॉईंट नाहीच आहे. बट एक कनेक्ट जे मम्मीचं आणि पप्पाचं असतं ना, ते प्रेम माया ती तुम्ही कितीही काही केलं तरी नाही. बट मी ऑलवेज मेड शुअर की म्हणजे जे प्रेम आणि काय म्हणतात ज्या गोष्टी मी मायराला आणि व्योमला करतोय तेच मी आणि श्वेता आता रियांसाठी पण करणार आहे. बिकॉज काय आहे ना, ही वॉज दी होल अँड सोल ऑफ दी फॅमिली. म्हणजे करता होता तो फॅमिलीचा. आज जे काही होतं आज सगळं त्याच्यावरती होतं. आज रियांशचं बऱ्याचशा गोष्टी आता पुढे बाकी आहेत. आत्ता त्याचं जस्ट तो थर्डला आहे. बरंचसं शिक्षण बाकी आहे त्याचं. लॉट ऑफ थिंग्स टू डू इन लाईफ. आणि काय ना म्हणजे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. बट मला माहिती आहे की यातनं पण आपण मार्ग काढू, यातनंही आपण पुढे जाऊ. आठवणी तर खूप आहेत त्याच्या. म्हणजे आता ना आम्ही त्याचे व्लॉग्स म्हणजे ना मी मागील 3-4 दिवसापासून त्याच्याबरोबर ते व्लॉग्स बघतोय रियांशबरोबर. नाही विश्वास करू शकत आहे की तो व्यक्ती आपल्याबरोबर नाही आहे. खूप ना खूप त्रास होतो की बघा तो ना असा व्यक्ती होता ना जो म्हणजे पडद्याच्या मागे राहून फ्रंट फूटला काम करणारा व्यक्ती होता. म्हणजे इनफॅक्ट साक्षीच्या लग्नामध्ये पण आहे ना तो काही हवं नको आहे बारीक सारीक गोष्टी मला आजही आठवतं आहे. मी सुरगाण्यावरनं नाशिकला आलो होतो आणि आम्हाला यायला उशीर झाला होता. तर त्याने ते सगळं काय म्हणतात गाद्यावरती मेहंदीसाठी जे काही गोष्टी लागणार आहेत त्या सगळं त्यांनी अरेंज करून ठेवलं होतं. त्यानंतर बिर्याणीचं जे काही आहे त्याच्याबरोबर मी बिर्याणी आणायला पण गेलो होतो. सो आत्ता मी ते जेव्हा ते बघतोय ना तर हे असं वाटतं अरे यार ही हा टाईम जो होता खूप कमी वेळ होता ना. म्हणजे उद्या काय घडतं हे आपल्याला माहिती नाही आहे. काय बोलूया. येस, तर दुसरं एक गोष्ट म्हणजे की दत्ताचा ना ट्रॅव्हल बिझनेस होता. म्हणजे ना आम्ही जेव्हा आता गाडी घेतली होती तेव्हा मी त्याचं ना इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा ओपन केलं होतं मायरिबोस कार रेंटलच्या नावाने. आणि मी त्याला म्हटलं होतं की आपण सोशल मीडियावरती पण बऱ्याचशा गोष्टी टाकू जेणेकरून तुला अजून त्याच्यामध्ये लोक एन्क्वायरी करतील आणि तुला त्याचं हे मिळेल. तर त्याचं ना एवढं चांगलं चालू होतं ना की त्याला कधी आम्हाला सांगायची कधी वेळ आलीच नाही. बिकॉज त्याचे रेफरन्सेस कॉन्टॅक्ट्स हॉटेलशी एवढं सगळं चांगलं होतं की त्याला ते भाडी येत होती. त्याच्यामुळे मी पण कधी जास्ती ते प्रमोट करायचा किंवा एम्फसाइज करायचा प्रयत्न नाही केला सांगण्यासाठी की बाबा दत्ताचा ट्रॅव्हल बिझनेस आहे. बिकॉज त्याचं ते सगळं मॅनेज करत होता. आत्ता काय आहे ना दत्ता नाही आहे. ती गाडी आहे उभी. नंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत. 2 गाड्या आहेत. नंतर ॲक्टिवा आहे. तर माझ्या डोक्यात सगळं आलं की आता ना हे सगळं चालू तो ठेवणं गरजेचं आहे. बिकॉज दॅट वॉज दी सोर्स ऑफ इन्कम त्या फॅमिलीसाठी. तर मग मी असं विचार केला की आता ना माझ्याकडे ती गाडी आहे. ड्रायव्हरसुद्धा आहे. तुम्हाला तुमच्यासाठी कधी गाडी लागत असेल कुठे ट्रॅव्हल करण्यासाठी मग ती नाशिक टू मुंबई असेल मुंबई टू नाशिक असेल ना किंवा तुम्हाला कुठेही जायचं असेल कधी तुम्हाला गाडी रेंटवरती काही पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मी एक नंबर देतो आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी सगळं तुम्हाला जे काही माहिती आहे ती प्रोव्हाइड करत जाईल. गाडी चांगली आहे ब्रँड न्यू आहे. 7 सीटर गाडी आहे आपल्याकडे. एक 5 सीटर गाडी आहे. तर तुम्हाला जर कधी कुठे लागत असेल तुम्हाला एअरपोर्ट ड्रॉप करायचं असेल किंवा काही असेल नाशिकमधनं म्हणा किंवा इवन मुंबईमधनं म्हणा कुठेही तुम्हाला जायचं असेल तर मी तुम्हाला विनंती करेल की मला त्या नंबरवरती फोन करा. बिकॉज आता काय ना ते चालू ठेवणं तो ट्रॅव्हल बिझनेस चालू ठेवणं हा माझ्यासाठी आता एक काय म्हणतात
प्राईम इम्पॉर्टन्स आहे आत्ताच्या घडीला. सो ते माझ्या डोक्यात आहे. आणि तुम्ही कधी समजा नाशिकमध्ये जर येणार असाल, फिरायला काही येणार असाल, तुम्हाला जर कधी गाडी लागत असेल, सेल्फ ड्रिव्हन कार म्हणावा, की तुम्हाला नुसती गाडी पाहिजे आहे, तेही आपण तिथे प्रोव्हाइड करू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला बाईक्स रेंटवरती काय पाहिजे असतील नाशिकमध्ये फिरण्यासाठी 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, तर त्याही तिथे अवेलेबल आहेत. तर माझं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीतनं काही आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. बिकॉज सी राईट नाव दॅट इज दी प्रायमा फेसी, की हे करणं गरजेचं. बिकॉज ती गाडी उत्पन्न येणं हेच एक इम्पॉर्टंट. बिकॉज दत्ता जोपर्यंत होता तोपर्यंत त्या गाडीतनं ते ट्रॅव्हल बिझनेसमधनं ते येत होतं. यशस्वी वॉज अन हाऊसवाईफ. येस, तिने मेकअपचं केलं होतं. आता ती पुढे करेल, तिचं पायावरती उभी राहील. बट ह्या इनिशियल 1-2 वर्ष तरी मला ते ट्रॅव्हलचा जो बिझनेस आहे हा चालू ठेवायचा प्रयत्न मी करणार आहे. मी कितपत यशस्वी होतो आहे मला माहिती नाही आहे. इट ऑल डिपेंड्स अपॉन यू. बिकॉज जेवढी तुम्ही त्या काय म्हणतात ती एन्क्वायरीज कराल आणि ती गाडी रेंटवरती घ्याल, दॅट इज दी ओनली सोर्स ऑफ इन्कम अवेलेबल राईट नाव. बाकी त्या गोष्टी आहेतच सगळ्या. तर असं सगळं माझं डोक्यात आहे की तुम्हाला कधी जर गरज पडेल तर लेट मी नो. मी एक नंबर पण इथे फ्लॅश करेल, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि सेल्फ ड्रिव्हन कार्स नाशिकमध्ये अवेलेबल आहेत. आणि आउट स्टेशन ट्रिपसाठी जर तुम्हाला कधी कुठे जायचं असेल, गावी जायचं असेल, रिटर्न जर्नी काही करायची असेल, तरीही आपल्याकडे 7 सीटर गाडी अवेलेबल आहे. अर्टिगा आपल्याकडे आहे आणि चांगली नवीन कंडिशन आहे. नवीन घेतलेली गाडी आहे, ब्रँड न्यू आहे. 6-8 महिने झालेले आहेत. तर तीही आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मला नक्कीच त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी एक नंबर इकडे देईल तुम्हाला मी. आणि काय आता बस म्हणजे मला कधी असं वाटलं नव्हतं की ही अशी गोष्ट पण घडू शकते आयुष्यात. दत्ता नाही आहे आपल्यामध्ये असंही काही घडू शकतं. बिकॉज 38 आहे त्याचं वय, असं काय जास्ती पण वय नाही आहे. आणि बेजार्ड ऑफ म्हणजे जे काही घडलं आहे ना, इट इज समथिंग व्हेरी स्वप्नात पण विचार नाही करू शकत आहे आपण. दत्ता नाही आहे असं हे बोलणं आम्हाला ना असं कधी कधी भास होतो की नाही तो आता कारण का येईल. कारण बिकॉज ना तो सकाळी नाशिकमधनं निघायचा आणि 8:30-9 वाजता इकडे यायचा, नाश्ता करायचा, तिकडनं त्याची जी काही ट्रिप असायची ती घेऊन यायचा आणि मग परत इकडनं 11-12 वाजता तो त्याचं घेऊन परत नाशिकला जायचा. सो त्याचं एक रुटीन होतं. जळगावला जायचा, धुळ्याला जायचा, त्याच्या काही ज्या ट्रिप्स आहेत त्या करायच्या. तर आम्हाला असं वाटतं की हां आता 9:30-10 वाजता येईल, नाश्ता विष्टा करेल आणि 11 वाजता जाईल. असं नेहमी असं वाटायचं, भास आजही होतो. पण असा विश्वास नाही बसत आहे की ती व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की तो कुठेतरी गेलेला आहे आणि तो 1-2 दिवसामध्ये येईल परत. फक्त आहे ना मला ना त्या रियांशी जरा ना काळजी वाटते. बिकॉज हे एज आहे ना, म्हणजे मुलाला प्रेम देणं, आईवडिलांचं प्रेम मिळणं, हे ते एज आहे. आणि त्याचं वडिलांचं जे कनेक्ट होता तर ते मला ना कुठेतरी असं वाटतं यार मिस करेन तो यार. बट मी आहे, श्वेता आहे त्याच्याबरोबर. आता तो इकडेच आहे बिकॉज त्याला सुट्टी आहे आणि मायराला पण आता सुट्टी लागेल 26 मेला. तिची पण शाळा चालू आहे आणि मायरामध्ये राहून जरा तो खेळतो. म्हणजे ते तर त्या गोष्टी थोडं, कारण तिथे राहून परत तेच लोक येतात, भेटायला येतात आणि परत तेच विषय चालू असतात, परत ते चालू असतं. म्हणून मग मी आणि श्वेता आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा त्याला घेऊन आलो. एक गोष्ट मात्र नक्की आहे की त्याला ना त्याच्या पप्पाची खूप आठवण येते आणि त्याला त्याचे पप्पा दिसत नाही आहेत. त्याला त्याचे पप्पा कुठे दिसतील तर ते म्हणजे व्लॉग्समध्ये. आणि ही गोष्ट ना मला खूप वेगळ्या लेवलला हिट करते. मी आधी पण काही ब्लॉग्समध्ये म्हटलं होतं की बघा आठवणीसाठी मी ह्या गोष्टी करतो. बट अशा काही आठवणी असतील हे कधीच मी एक्सपेक्ट नाही केलं होतं.
इनफॅक्ट आत्ता माधवी वहिनींनी पण मला सांगितलं की आरुष पण ते ब्लॉग्स बघतो ज्याच्यामध्ये त्याचे पप्पा त्याला दिसतात, म्हणजे राहुलचं जे झालं ते. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना की वेगळ्या लेवलला मला ते हिट करतं. की बघा आज त्याच्यासाठी त्याच्या आठवणीसाठी काय आहे तर ते ब्लॉग हे एक माध्यम आहे याच्यामध्ये त्याला त्याचे पप्पा दिसतात. तर मी तर ह्याच उद्देशाने चालू केलं होतं की ही आठवण राहील आपल्यासाठी, मेमरीज राहतील. बट अशा मेमरीज काय ठीक आहे. काय ना माझ्याकडे ना शब्द नाही आहेत बोलायला, काय जे काय घडतं आहे ते त्यासाठी. मी फक्त एकच सांगेल की तुम्हाला कधीही केव्हाही जर गाडी लागत असेल, वेन इट कम्स टू ट्रॅव्हल, कुठेही जायचं असेल, नाशिकमध्ये म्हणा, मुंबईमध्ये की कुठेही तुम्हाला असेल तर डेफिनेटली गिव्ह मी अ कॉल. मी तुम्हाला एक नंबर देईल, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नाशिकमध्ये जर सेल्फ ड्रिवन कार पाहिजे असेल, जर फक्त गाडी पाहिजे असेल, नाशिकमध्ये काही फिरायचं असेल, बाईक्स लागत असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी नंबर देतो आहे आणि लेट्स सी हाऊ इट वर्क्स आउट, काय होतं आहे कसं आहे ते. ओके, चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. थँक्यू सो मच.